बसा. मायनं दिले काम घरातलं सांगत नका जाऊ. पण पोरीवर तुमची मुलगी जिथं ट्युशन मध्ये आहे 11वी 12वी तिथं जाऊन चौकशी करा. माझी मुलगी डेली येते का मॅडम? ते ट्युशन माझ्या घरी 100 मुलं मुली येतात. माझी सून लेक्चरर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, बायोलॉजी शिकवते, डॉक्टरी करते, शिकवते. 100 मुलं मुली येतात. माझी सूनबाई मला सांगते, बाबा मुलीच्या आई वडिलांनी येऊन चौकशी करायला पाहिजे, आमची मुलगी डेली येते काय, मधात कोण्या पोरासंग चॅट देऊन जाते काय. हे मायबापाचं कर्तव्य आहे. मुलीकडे मुलाकडे लक्ष द्या. तुम्ही घाम गाळता, तुमचा घाम मातीत जाते. तुमचे पोरं पोरी गोंदियात शिकतात, आजूबाजूला शिकतात. मग आपला मुलगा काय करते? नाही तर मुलगा पोरी समोर तिने बसून येते गाडीवर. आणि आजकाल पोरी आम्ही पाहिल्या तोंडाले पट्ट्या बांधून, असं पट्ट्या बांधून अशी बांधून गेल्यावर कोणाला समजून काय कोणाची पोरगी कोणासंग गेली. जंगलात जाते एकांतात तिला घेऊन बसते. काही 2-2 घंटे बसतात. तुझा माझ्यात किती जीव आहे? काही जीव घेऊ नाही. त्याच्या नोटा संपेपर्यंत पोरगी मग जाणून तिच्यावर प्रेम करते. तू माझं किती प्रेम करते माझ्यावर, माझा बर्थडे हे तुला कसं मालूम. मग राहते अजून जवळ घेते, तिचं डोकं मांडीवर ठेवते. मग तिच्या नाकात गोड घाली, मग तोंडात घाली, मग याच्या नाकात घाली. मग दरिंदर खाली ठेव. हे कोणतं शिक्षण हवे चोट्टे हो. पण हे पोरीच्या पोराच्या लक्षात येऊ द्या. अबे प्रेम करा ना रे. गोंदियातल्या लेखा कोणाच्या पोरानं कोणाची पोरगी दिलेली ते नाही म्हणत. शिका. गोंदियातले डॉक्टरनी पा, वकील पा. कोणी जात विचारते का महाराज? जात नाही विचारत, क्वालिफिकेशन विचारते, शिक्षण. असे ना डॉक्टरीन कोणीही जातीची. महापुराने म्हटलं होतं मी, कोणीही जातीची शिंपेची नाही भेटली तर पण घेम. पण महापोरगा म्हणजे बाबा मला काही कुठे नव्हतंच पहिल्यापासून. म्हटलं का बापावरच गेला. मूर्ख आहे तू. आजच्या काळात एवढं क्लीन मध्ये चालते बाबू. महापोरांना लेक्चरर गेली म्हणून पोरीला सांगतो, मला नोकरीवाला नवरा पाहिजे, म्हणजे नोकरीवाला पाहिजे. तुम्ही काय लायकी आहे? तू जेव्हा शिकायचा टाइम राहते तेव्हा प्रेमात पडतो. मग तो तुला मोबाईल देते, 12 वेळा हॅलो काय करतो. तुम्ही नागपूरहून आले का? धोटे का लाडेची नागपूरहून आले का? लाला तुम्ही काय बिझनेस करता? आलो चांगलं आहे, पाणी शुद्ध देता, किडण्या फिटण्या सांभाळता. बरं आहे, चांगले म्हणता तुम्ही काय करता साहेब? टेक्निशियनच्या पोस्ट वरती आहे. धन्यवाद. शहरात सांगते की तुम्ही कोरडवाहू नाही, तिकडे येत नाही. या बाबाने विचारायची गरजच नाही. तू शेतकरी नाही समजून घ्या. 2-4 दिवस दाढी केली नाही की हा आपला धान पिकवणारा शेतकरी आहे. हे बरोबर दाखवतात ना. महाराजचा तर प्रश्न नाही. ओके पोझिशन. तुम्ही चांगलं पेरलं म्हणून तुमचे लेकरही चांगले पैदा झाले. म्हणून मी जाग्यावर महाराज लोकांनी पहिले आपला संसार दुरुस्त करावा. हे जग दुरुस्त करते, घरातच अंधार पडते लोकांच्या. हे बाकीचे असेच आहेत. तो एक महाराज आलता ना एमपीतला, तो काय म्हणे, बेल के पत्री सैयद के साथ चिपकाओ, तुम्हारा लड़का पास हो जाएगा. अरे भाई तुम्ही एखाद्या बाईने उभं राह, उभी राह तू
मला माझ्या बहिणीचा सत्कार करू दे. बेलाची पत्री सैदानं चिपकुल्यानं तो पोरग पास होईल की अभ्यास केल्यानं उभं राहून. ताई बोला, एखाद्या माझ्या बहिणीनं बोला, उभी राहून बोल. बेलाचं पान चिपकोल्यानं तुम्ही पोरगी पास होईल. तू नको डबल बोलू बाई. एकाच घरात योजना पाठवतो काय हो गया. बाकी त्या का मेला काय मुर्दार उठा नाव बोला बेटा. अभ्यास केल्यानं होईल की सैदाने ते बेलाचं पत्र चिटकू. आणि हे महाराज लोक आपल्याला काही चिवत्या बनवतात. अरे तुकारामानं नाही सांगितलं हे. तुकारामानं सांगितलं देवदेव या ताई देवदेवाचे तुमच्या मार्गाचा काय बिझनेस आहे माहिती आहे. राईस मिल मध्ये मुलींची आहे. मग काय बघा लागतं दिवाणी मुलींची चांगलं आहे. पुरा हिशेब ठेवतात. धन्यवाद ताई. तुम्ही बोलले. मग मला सांगा तुम्हाला किती लेकरं आहेत. एक मुलगी एक मुलगा. काय करते मुलगी. मुलगी नागपूरला मेवा हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन थिएटर टेक्निशियनचा कोर्स करत आहे. गुड. आणि मुलगा कम्प्युटर इंजिनियर मध्ये बीएससी. क्या बात है. जिंकल्या तुम्ही. ज्यांना पोरी शिकवले पोरी त्याचं जीवन धन्य झालं. आणि ज्याचे पोटे बार मध्ये गेले त्याच्या माय बापाने जिंद आत्महत्या करू नये. ज्याचे पोटे त्या लफड्यात गेले त्याच्या माय बापाने आत्महत्या करून मरणार. आणि ज्या माय बापानं पहिला गेलं लक्ष दिलं नाही त्याचा खाना खराब झाला. हे एवढं मोठं गाव आहे पण किती आदरचे गाव आहे तुमचं. हे जवान पोरं किती शांततेनं बसून आहे. हे वारकऱ्याची अवलाद आहे. हे तुकोबारायाचे आहेत वारकरी. हे नामदेवाचे आहेत. हे भीमाचे लेकर आहेत. हे पांडुरंगाचे लेकर आहेत. हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. धन्यवाद ताई. आणि एक पुस्तक देतो. हा टाळ्या. बायाले साडी दाखवू नको देऊ बेटा. हे काय करते हलकी आहे की भारी आहे. मला काय इलेक्शनच्या साड्या वाटतो का मी. माझी बहिणी आहे म्हणून आईने साडी भेटे नाही म्हणून मी बदला काढून राहिलो. आईने भेटे नाही म्हणून मी बाईला साड्या वाटतो की सा. अरे ज्या नालायकानं मायचा हात धरला ना कुत्रेनं. गरीबी असली की गरीबाची वहिनी म्हणून गचकन हात धरते. पण त्याने मालूम नाही जिचा हात धरला तिचं पोरग एक दिवस न्यायाधीश होते. पण तो कोणाचा हात नाही धरत. पण हे लोक मागतात गावात ज्याच्याजवळ पैसा आहे हरामाचा त्याला वाटते आम्ही 7-8 भाऊ आमचं कोणी बाल माता नाही. तू शानपणा करू नको. एखाद्या बाईच्या लफड्यात मरीन तो एक दारूच्या दुकानात लंबा होईल. एक जास्त पिऊन ऍक्सिडेंट मध्ये मरीन. अवघ्या घराचा सत्यानाश होईल. मी जे बोलून राहिलो हे ज्या गावाला लागते तुम्ही अभ्यास करा. मायनं नाव ठेवलं मला सत्यपाल. महाताईले पंडित नाही आला किंवा महाराजने विचारायला नाही आलो. सत्यपाल ठेवलं मायनं. मेरी माने रखा मेरा नाम. धन्यवाद ताई. पुस्तक दिलं तुम्हाला. काही बाया म्हणतील ते बाई चांगले श्रीमंताची आहे तिचा नवरा बापू आहे म्हणून तिने दिली साडी. आपल्याला देत नाही तसं नाही ना. तू बेकर आहे ना. तू बोलत नाही ना. मी कधी बोलू. मी काय लक्ष राहतो का ती. बोलत जा. तुम्ही बोलाल तर तुमची किंमत होईल बाया हो. त्या सावित्रीनं त्या जिजाबाईनं त्या अहिल्याबाई होळकरानं तुमच्यावर उपकार केले. जर जिजाबाई शिवाजीने जन्मात आणलं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांना तर तुमच्या माया पोरी घरातून काढून गेल्या असत्या हरामखोराई. जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं नसतं तुमच्या लोकांच्या जीवावर येते म्हणून आंबेडकरांचं नाव घेतलं की
तुमचे अंगार होते, पण तुझी बायको ग्रामपंचायत मुळे, ग्रामपंचायत मध्ये मेंबर कोणामुळे आहे? संविधान. तुझी साथी पाहून नाही तुझी बायको, साथी खाली राहत संविधान. त्याच्यामुळं तुमची बायको ग्रामपंचायत मध्ये आहे आणि पंचायत समिती मेंबर मॅडम आहे. त्याच्यात नाव आहे. हे सर्व अधिकार कोण दिला आहे? तुम्ही खाता त्या भाकरी. त्याचं नको म्हणून यायच्या जीवार येते बाबासाहेबाचं नाव, कारण यायला समजलाच नाही बाबासाहेब. अरे ज्योतिबा फुले नाही समजले आपल्याला, म्हणून समजून घ्या. माय आपल्याला टाइम पाहिलो, 2 तासाच्या वर जाऊन नको देऊ. लोक बरेच वेळचे बसले आहे, नवीन नाही उठले, काही पोटते तर अशी बसू नाही, काही पोटते प्रेशर ब्रेकचा वापर करून राहिला. राईट वर लेफ्ट वाटत, आता लेफ्ट वर राईट टाका. किती प्रेम आहे तुमच्या मायबापाचं. वारे हल्ली टोला स्वतःचा पेट्रोल खर्च करत आले. जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्यानं उभवला एका जोडप्यानं. या मॅडम तुम्ही मागे उभ्या राहिल्या काय कोणत्या कार्यक्रमात? या मग. वा वा. माझी बहीणच दिसते, चेहरे पाहता दोघे दोन भावाचे सारखे दिसतात. सातबारात नको मागू म्हटले तू. बहिणीचा हिस्सा बहिणीने दिलाच पाहिजे बेटा. हे काही हरामी भाऊ आहे, बहिणीने देत नाही, पण तिचं पाप भरा लागते. दे त्या मालकाने आवाज बेटा, गवाई बापूले. विनोदी पटले तिकडे पाहणं, तुमचा चेहरा पाहिला तर धावून तरी येते. विनोदी पटले कटन टोला. यहाँ भी हो गए विनोद जी पटेल, हाजिर हो. आपके औरत ने बुलाया है, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. भाई तुम्ही तर नको बोलू, तुले माझ्या बरोबर का नवरा काय गावला चलाया माता चलाया हो. आओ बुलाया ते मुझे को बुलाया. मैंने बोला आती ही नहीं गई. एक गाँव को एक भाई आ गई मेरी बहन, जवाई आने को तैयारी नहीं. मैं क्या तुम्हारे को क्या गलत बोलूंगा क्या? मेरी बहन तुम्हारे घर में है, मेरे को संभालना ही पड़ेगा. जीजे तुमको झेलना पड़ेगा. जीवन आवा पूरिया मजा वही हुआ जीवनाला पूर्णा वही हुआ. जल्दी बहन का सत्कार करो. हाँ टाका ना, दोघंही हातात घ्या पहिले. आलो बाई तू टाक, पहिले तुम्ही टाका. बाईचा मान पहिले टाकू दे बाई. लग्नानंतर तर सेकंड चान्स. हॅपी बर्थडे टू अरे भाऊ बाई या. तेव्हा फोटो इकून काढून राहिला, तिकडे फोटो नाही येत, चेहरेच नाही दिसत. लोकांनी बाई असं पाहा ते चेहरा दिसला पाहिजे, पण माणूस आपला चेहरा ओळखू आले पाहिजे ना. देत आहे हो दोन्ही हात द्या ना, थाळी देते ना. लग्नाच्या अगोदर नंबर वर करा. बोला साऱ्या हार वापरते आणि जाऊ बसा. मोटरसायकल ना आले का दोघे? हो जा बाई, मोटरसायकल ना आता का मग बहिणी मधात कोणी लेकरं आणली की फक्त शौकानं दोघं चालले. वा वा, म्हणजे तुम्ही काही लहान आहे का बारके लेकरं आहेत का?
असंच मोठे मोठे लग्नाले आता हिवाळ्याचा टाइम झाला म्हणून तुमचं मकान बांधताना जावाई हो मकान बांधाल तर आमच्या सारख्या महाराज लोकांनी खुर्मा बदामा बोलवू नका तिकून त्या बाईची माय ठेवा उभी इकून तुमचा बाप ठेवा तिकून तुमची माय ठेवा तिकून तिचा बाप ठेवा बहुत प्यारे करते तुमको धर्म बहुत प्यारी करती आपल्या माय बापाच्या हाताने घराची शांती करा पुण्या महाराज महाराज ते हाताने नाही मला येतात ना लोक महाराज तुमच्या हाताने दुकानाचं उद्घाटन करा म्हणजे तुमचे मायबाप आहेत काय म्हणे हो मग मी त्या मायबापाला पुढे घालतो आणि रेबीन मायबापाच्या हाताने कापतो अरे एवढा मोठा विठोबा कोणामुळं उभा राहिला रे पोरो मुलांनी बोला बोला विठोबा विटेवर तो खाली बघ. कोणामुळं उभा राहिला विटेवर मुलींनी बोला मुलं बोला लवकर पोरं कायचे बोलते बे कुळाचे दीपक आहे 5-5 पोरीवर पैदा झाले एक नाही हुशार बी अक्कल बोलल्यावर पोरी कोणामुळं विठोबा अय बडबड नको करू यायचं काही काम आहे का इथं तुम्ही एकट्याच होते आमच्या डबल बोलला तो उठून गेले हा बोल हा बोल तुला महाराजनं सांगितलं त्यांनी खरं सांग तेव्हा माझ्या सोबत सांगितलं कधी महाराज कारण तुला सांगितलं